नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ आणि महिलांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की सध्याच्या काळात, सध्याचं हे जे डिजिटल युग आहे यामध्ये मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत. आता बघा की आपल्याला हे माहितीच आहे की मानवाच्या मूलभूत गरजा ज्या होत्या, आपण ज्याला आधी ट्रॅडिशनल नीड्स म्हणत होतो, त्या फक्त कोणत्या होत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न म्हणजे काय होतं की शरीराचं पोषण करण्यासाठी आणि शरीराची भूक भागवण्यासाठी घेतलेलं सकस साधं जेवण, म्हणजे त्याला आपण अन्न म्हणायचं. नंतर होतं की वस्त्र. वस्त्र म्हणजे हवामानानुसार, म्हणजे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करायचं असेल तर त्याकरिता वापरण्यात येणारे कपडे, परिधान करण्यात येणारे कपडे म्हणजे वस्त्र. आणि निवारा म्हणजे हिंस्त्र श्वापदांपासून किंवा नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी एक सुरक्षित बांधण्यात आलेलं घर म्हणजे निवारा. तर फक्त ह्याच आपल्या आधीच्या मूलभूत गरजा होत्या, ज्याला आपण ट्रॅडिशनल नीड्स म्हणतो, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण आता बदलत्या युगानुसार आपल्या आता मूलभूत गरजा कोणत्या झालेल्या आहेत? तर आपल्याला आता प्रगतिशील जीवन जगायचं आहे, सन्मानाने जगायचं आहे. आणि दुसरं हे की आपल्याला आपलं जे जीवन आहे हे प्रगतीवर तर न्यायचंच आहे, पण आपल्याला टिकून राहायचं आहे आजच्या या जगामध्ये. तर आता यासाठी आपल्या मूलभूत गरजासुद्धा बदललेल्या आहेत. आपण त्यामध्ये असं म्हणू शकतो की आता आपली गरज ही आरोग्य, शिक्षण आणि पैसा ही झालेली आहे. तुम्हाला जर दर्जेदार जीवन जगायचं असेल तर उत्तम आरोग्य हे आवश्यक आहे आणि शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे. कारण आरोग्य आणि शिक्षण हे जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही पैसा मिळवू शकता. म्हणून आजची आपली या डिजिटल एजमधली जी मूलभूत गरज आहे, चांगलं सुसह्य जीवन जगण्यासाठी आणि जगासोबत कनेक्ट राहण्यासाठी, ती आहे आरोग्य, शिक्षण आणि पैसा. नंतर आपण असं म्हणू शकतो की स्मार्टफोन आणि इंटरनेट. आता बघा की कुठलं बँकिंगचं काम असेल किंवा कोणतंही ऑनलाईन काम असतं. आजकाल सरकारी योजना पण ऑनलाईन झालेल्या आहे, ऑनलाईन पेमेंट आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, परीक्षा द्यायची आहे. तर यासाठी तुम्हाला इंटरनेटसोबत कनेक्ट राहावं लागतं आणि हे आता गरजेचं झालेलं आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी जर टिकून राहायचं असेल तर स्मार्टफोन आणि इंटरनेट ही तुमची मूलभूत गरज झालेली आहे. आणि आपण असं म्हणू शकू की कॉम्प्युटर, लॅपटॉप हे सुद्धा आता आपल्याला मूलभूत गरज आहे. कारण बघा की तुम्हाला आता सध्याचंच बघा तुम्ही की जनगणनेचं काम असेल तर तुम्हाला आता स्मार्टफोन घ्यायला सांगण्यात आलेले आहे. कारण त्यामध्ये जो आपला डेटा असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून स्मार्टफोन, लॅपटॉप हे सुद्धा आता आपली मूलभूत गरज आहे. कारण कामाच्या ठिकाणी टिकून राहणे आवश्यक आहे, आपल्याला जगासोबत चालायचं आहे, प्रगती करायची आहे, आपलं जीवन सुसह्य करायचं आहे. म्हणून इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्टफोन हे सुद्धा आता आपली मूलभूत गरज झालेली आहे. शिवाय आपण हे म्हणू की माहिती आणि मनोरंजन. आता जगाच्या पाठीवर काय घडत आहे ही माहिती आपल्याला हवी असते. त्यासाठी आपण सोशल मीडिया किंवा टी व्ही हे बघत असतो आणि तेही आवश्यक आहे. आणि मानवाला जीवनामध्ये विरंगुळासुद्धा आवश्यक असतो. म्हणून विरंगुळ्यासाठी आपण टी व्ही सिरियल्स पाहतो, सिनेमा पाहतो, तुमचे आवडते गाणे किंवा कुठले प्रोग्राम असतात टी व्हीवर ते सुद्धा आपण पाहतो आणि तेही पाहणे आवश्यक आहे. तर ह्या झाल्या आहे आपल्या आत्ताच्या युगातील मूलभूत गरजा आणि ह्या आवश्यक आहे. पूर्वी काय होतं की फक्त जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी फक्त सर्व्हायवल तुमच्या नीड्स होत्या. पण आता काय आहे की प्रगती करायची आहे, पुढे जायचं आहे, म्हणून कनेक्टिव्हिटी, डेव्हलपमेंट
यासाठी तुमच्या गरजा ह्या मूलभूत गरजा ह्या बदललेल्या आहेत. आता बघा की ज्या मुलांकडे स्मार्टफोन नसेल किंवा ज्या लोकांकडे स्मार्टफोन नाही आहे ते लोक म्हणजे शिक्षणामध्ये स्मार्टफोन असणाऱ्या मुलांपेक्षा मागे पडत आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट नाही आहे म्हणून तिथले मुलंसुद्धा शिक्षणामध्ये मागे पडत आहे. तर ही दरी वाढत जात आहे, म्हणून ही मूलभूत गरज झालेली आहे. आता स्मार्टफोनमुळे काय झालेलं आहे की तुमचे मुलं मुली किंवा तुमचे नातेवाईक जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधू शकता. समोरासमोर बसून अगदी तुम्ही बराच वेळ त्यांच्यासोबत म्हणजे काय सुरू आहे काय नाही अगदी भेटल्यासारखाच तुम्हाला फील येतो आणि तुम्ही त्यावर व्हिडिओ कॉल करून हा संवाद आपण त्यावर साधू शकतो. म्हणून तीसुद्धा एक आता आपली मूलभूत गरजच झालेली आहे. पण आता आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या ज्या आपण मूलभूत गरजा ज्या आधुनिक आपण म्हणत आहोत यामुळे काय झालेलं आहे की आपलं जीवन हे गुंतागुंतीचं बनत चाललेलं आहे. आणि एवढ्या मूलभूत गरजा असूनही आपल्याला वेळ नाही असं आपण म्हणतो. पूर्वीच्या काळात फक्त अन्न वस्त्र निवारा ह्याच मूलभूत गरजा होत्या, पण तरीही भरपूर वेळ होता. पण आता इतकी साधनं आलेली आहे, इतकी कनेक्टिव्हिटी असूनही वेळेचा आपल्याला प्रॉब्लेम येत आहे. त्याचं कारण हे आहे की तासनतास मोबाईलवर बसणे इतकी गरजच नाही आहे. कधीकधी तर मला असं वाटते की मोबाईलने लोकांना नम्रताच शिकवली आहे. जसं काही अगदी खाली मान घालून नम्रतेने ते बघत असतात. ते इतकं तासनतास काहीही गरज नाही. 2 तास 2.5 तास म्हणजे खूप झालं, कारण इतका वेळ त्या मोबाईलमध्ये आणि प्रत्येक त्यावर जे असेल ते सर्व पाहायलाच पाहिजे याची काहीही गरज नसते. इतका वेळ जर तुम्ही तिथे द्याल तर इतर कामं करायला तुमच्याकडे वेळच असणार नाही. दुसरं हे झालेलं आहे ह्या आधुनिक याच्यामुळे की खरेदी शॉपिंग म्हणजे जसं काही शॉपिंगला गेले की तासनतास तिथे शॉपिंग करत राहायचं. म्हणजे अख्खं मार्केटच तुम्ही घरी घेऊन येणार आहात आणि कुठलाही एखादा प्रोग्राम असेल तुमच्याकडे आहेतही कपडे पण तरीही नाही, हा इव्हेंट आहे तो इव्हेंट आहे याचा वेगळा त्याचा वेगळा. म्हणजे अगदी खूप वेळ आपण आपल्या जीवनातला दिवसातला त्या शॉपिंगमध्येच घालवतो. तर ह्याची काहीही एवढी गरज नाही आहे. तुम्हाला पाहिजे आहे लिमिटेड तेवढी तुम्ही करू शकता. आणि तिसरं हे की हॉटेलिंग बाहेरचं खाणं हे तर एक म्हणजे असं स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे की बाहेर खायला गेलंच पाहिजे. कुठलाही प्रोग्राम असेल तर बाहेरचं खाणं. तर हे करू नका असं नाही, सर्वच लोक करतात, मीही करते, पण त्याला काहीतरी लिमिट असायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की नाही की एखादा पाणी सुरू आहे म्हणजे नळ सुरू आहे किंवा पाणी वाहत आहे आणि ते पाणी जर वाहत असेल तर ते मोकाट कुठेही जाऊ शकतं, त्या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. पण आपण जर त्या पाण्याला बांध घातला तर ते पाणी विशिष्ट झाडांपर्यंत जाईल, जिथे त्याचा उपयोग आहे तिथपर्यंत ते जाईल, आपण साठवून ठेवू शकू. म्हणून आपल्याला ह्या ज्या आता आधुनिक मूलभूत गरजा आपल्या आहेत आणि ज्या आपल्याला सुविधा मिळालेल्या आहे त्या सुविधांचा आपण लिमिटेड वापर करायला पाहिजे. कारण काय कुठल्याही गोष्टीला आपण म्हणतो की अति तिथे माती, अतिरेक करू नका. तुम्ही करू नका असं नाही, तुम्ही मोबाईल वापरा, तुम्ही हॉटेलिंगला जा, तुम्ही शॉपिंगला जा, पण त्यालाही काहीतरी लिमिट असायला पाहिजे. म्हणून हे जर आपण प्रत्येकानं आपल्यावर याचं एक असं म्हणजे बंधन घालून घेतलं आणि आपल्याला जर हे जर आपण म्हणजे स्वतःवरच आपण त्याचं म्हणजे निर्बंध घातले आणि स्वतःलाच आपण सांगितलं की नाही हे इतके तासच मी मोबाईल पाहणार, इतके शॉपिंग करणार आणि इतकं हॉटेलिंग करणार. करा तुम्ही महिन्यातनं 1 वेळा 2 वेळा ठीक आहे, असं काहीच नाही, करायलाच पाहिजे. सगळेच लोक करतात, आपणही बघतो आणि मी पण करते. पण असं अतिरेक करू नका, कारण अतिरेक जर झाले तर काय होतं माहिती आहे का की ह्या ज्या आपल्याला आता आधुनिक मूलभूत गरजा आहे आपल्या, याचा अतिरेक झाला तर आपलं लाईफ हे अधिक गुंतागुंतीचं होतं आणि आपल्यासाठी एवढ्या सुविधा असूनही मग आपल्याला वेळच मिळत नाही. आणि आपण म्हणतोय की आता इतक्या फॅसिलिटीज आहेत पण तरीही मला वेळ नाही आहे, घरी कामाला वेळ असतात तरीही वेळ मिळत नाही. म्हणून आपण जर याचा व्यवस्थित उपयोग केला, आपल्याला जे मिळालेलं आहे हे जे आपण आता AIच्या युगमध्ये आपण राहतो आहोत, तर बघा नक्कीच त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा फायदा होतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.